लहान मुलाला पाळण्यात ठेवून कृष्णा नदीच्या पात्रातून नेण्याच्या प्रथेबद्दल कधी ऐकलंय का? तर कर्नाटकातील निपाणी गावात राहणारे रवींद्र वाळवे यांचं 20 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. लग्नानंतर अनेक वर्ष लोटली तरीही दाम्पत्याला मूल होत नव्हतं. 4 वर्षांपूर्वी रवींद्र वाळवे यांच्या आजोळी सांगलीला असणाऱ्या एका नातेवाईकांनी त्यांना सांगलीतल्या एका पूर्वापार चालत आलेल्या प्रथेबद्दल सांगितलं. शेकडो वर्ष जुनी असलेली ही प्रथा म्हणजे मूल झाल्यावरती त्या मुलाला घेऊन कृष्णा नदीच्या पात्रातून स्वामी समर्थ घाट ते सरकारी घाट असा प्रवास. याबद्दल समजल्यावरती 4 वर्षांपूर्वी वाळवे दाम्पत्यानं सांगलीमध्ये येऊन मूल होण्यासाठी नवस केला होता. नवस केल्याच्या दुसऱ्याच वर्षी वाळवे दाम्पत्याला मुलगा झाला. 19 ऑगस्टला केलेला नवस फेडण्यासाठी वाळवे कुटुंबीय सांगलीत आले आणि भर पावसात पात्रातलं पाणी वाढलेलं असतानाही लाकडी पाळण्यामध्ये मुलाला घेऊन स्वामी समर्थ घाट ते सरकारी घाट असा प्रवास त्यांनी केला. कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सांगलीत कृष्णेची पातळी वाढत होती, पण आंबी समाजाच्या मदतीने वाहत्या पाण्यात वाळवे कुटुंबियांनी हा नवस पूर्ण केला.